स्वारगेट अत्याचार प्रकरणातला जीव वाचवण्यासाठी पीडितेकडनं प्रतिकार नाही असं आता पोलिसांनी सुद्धा स्टेटमेंट केलेलं आहे। पीडित घाबरली असल्यामुळे विरोध केला नाही असं पोलिसांकडनं कळतंय। दत्ता गाडेने दिली होती जीवे मारण्याची धमकी असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। अत्याचाराच्या वेळी नराधमानं गळाही आवळला होता अशी माहिती सध्या पोलिसांकडनं मिळतेय। त्यामुळे आणखीन धक्कादायक माहिती या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर येतेय। पीडिता घाबरलेली होती कारण अत्याचाराच्या वेळी नराधमानं गळा आवळलेला होता असं पोलिसांकडनं कळतंय। तसंच दत्ता गाडेनं जीवे मारण्याची धमकीही दिलेली होती, त्यामुळे जीव वाचवण्यासाठी पीडितेने प्रतिकार केला नाही असं पोलिसांनी आता सांगितलेलं आहे। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, आणखीन धक्कादायक काही खुलासे होत आहेत या प्रकरणामध्ये, अधिक काय माहिती सांगता येईल? पुन्हा प्रश्न विचार। आणखीन धक्कादायक असे खुलासे होत आहेत यामध्ये की तिला धमकी देण्यात आलेली होती आणि त्याचबरोबर तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, किंबहुना तिचा गळा आवळलेला होता, त्यामुळे तिला प्रतिकार करता येत नाही असं पोलिसांनी सांगितलंय। अधिक काय माहिती आहे? पोलिसांनी जेव्हा या मुलीकडे चौकशी केली तेव्हा तिने हे सांगितलं की दत्ता गाडेंनी तिला या बसमध्ये चढायला सांगितलं। पाठोपाठ तो बसच्या आतमध्ये आला आणि त्यानंतर त्यांनी तिचा गळा आवळला, जीवे मारण्याची धमकी दिली। त्यामुळे घाबरून तिने प्रतिकार केला नाही, तिने आरडाओरड केला नाही आणि ती पडून राहिली। आणि त्यानंतर हे दुष्कृत्य झाल्यानंतर ती घाबरून तिच्या गावाकडे जायला निघाली असं तिनं तिच्या जबाबामध्ये पोलिसांना सांगितलेलं आहे। सातत्याने दुसऱ्या बाजूकडून हा जो प्रश्न उपस्थित होतोय की ती मुलगी का तिने आरडाओरड केला नाही, का ती ओरडली नाही किंवा का पोलिसांकडे गेली नाही, तर त्याचं कारण एका अर्थाने या मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ती घाबरली होती। या दत्ता गाडेंनी तिचा गळा आवळला होता आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळे ती पडून राहिली। थोडक्यात जीवाची भीती असल्यामुळे तिने प्रतिकार केला नाही असं स्पष्ट होतंय। धन्यवाद मंदार, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।